नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना एमकेसीएलच्या माध्यमातून ई-सुविधा पुरवल्या जात आहेत, मात्र विद्यापीठातील काही सदस्य एमकेसीएलवर बिनबुडाचे आरोप करत आहेत। त्यामुळे विद्यापीठाची विनाकारण बदनामी होत आहे। विद्यार्थी संरक्षण आंदोलनाच्या प्रमुख कल्पना पांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की एमकेसीएलला चुकीच्या पद्धतीने काम दिलेले नसून त्याची चुकीच्या पद्धतीने प्रसिद्धी केली जात आहे। गुरूंना निलंबित व्हावं लागलं ते चुकीच्या पद्धतीने, चुकीचे आरोप, चुकीची माणसं, चुकीचे काम। अक्षरशः टू बी व्हेरी मच स्पेसिफिक अंडरलाइन, कुलगुरूंना ज्या पद्धतीची ट्रीटमेंट दिल्या गेली वरून खालपर्यंत त्या सगळ्यांनी चुकीच्या पद्धतीने केलेलं काम आहे। एमकेसीएलला जे काम देण्यात आलं ते नियमाप्रमाणे देण्यात आलं। ते कागद मी तुमच्या जवळ दिलेले आहेत, सगळे कागद आरटीआय मधनं काढलेले आहे। माझे स्वतःचे एकही कागद नाही, ते शासनाकडनं, विद्यापीठाकडनं आणि निरनिराळ्या ठिकाणून आरटीआय मधनं मी कागद मागवले आणि त्या कागदांद्वारे असं निष्पन्न झालं की एमकेसीएलला जे काम देण्यात आलं, कुलगुरू म्हणजे म्हणण्यात आलं की चौधरींनी दिलं, तेही खोटं आहे। बरं, चौधरींनी नाही दिलं, व्यवस्थापन परिषदेने दिलं। त्या व्यवस्थापन परिषदेचा सदस्य म्हणून विष्णू चांगदेची सही आहे, त्यांनी सुद्धा त्याला अनुमोदन दिलेलं आहे। ऍक्च्युली ते अनुमोदक आहेत। एमकेसीएलला काम द्यावं याचं प्रस्तावक निरंजन देशकर, अनुमोदक विष्णू चांगदे, आणि बाहेर येऊन बोलतात की हे जे काम झालं हे चुकीच्या पद्धतीने झालं। तर ते बरोबर काम चुकीच्या पद्धतीने अजिबात झालेलं नाही, कारण एमकेसीएल आणि विद्यापीठ यांच्यामधला करार कधीही संपुष्टात आलेलाच नव्हता। विद्यापीठाचे 44 करोड इतके शेअर अजूनही एमकेसीएल कडे आहे। नागपूर महाराष्ट्राचे सगळे विद्यापीठ हे एमकेसीएलचे भागधारक आहेत आणि म्हणून एमकेसीएलला काम कशा पद्धतीने देऊ शकतो याचं एक एमओयू झालेला आहे। तो एमओयू आजही अस्तित्वात आहे, म्हणजे आजही कंत्राट टेंडर न काढता आजही एमकेसीएलला काम देता येतं आज पण मंत्री महोदय म्हणाले की एमकेसीएलला काम देऊ ना, ते कागद माझ्याजवळ आहे, ते मी असं बोलत नाही। मंत्री महोदय म्हणाले, आत्ताचे मंत्री महोदय, की एमकेसीएलला काम देऊ नका, म्हणून मग एमकेसीएलला काम दिलेलं काम ते थांबवण्यात आलं। का थांबवण्यात आलं ते सगळं तुमच्या हातात आहे। आमचं म्हणणं हे आहे की एमकेसीएलला काम देण्यात सुभाष चौधरीने भ्रष्टाचार केला असा आरोप लावला। मॅनेजमेंट काउन्सिलचेच सदस्य ज्यांनी आतमध्ये सही केली की काम देण्यात यावं, त्यांनीच बाहेर येऊन आरोप लावला की काम देण्यात भ्रष्टाचार झाला। म्हणून एक समिती लावली, त्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर रामदास आत्राम। समितीने रिपोर्ट दिला, कुठलंही काम नियमाबाहेर झालेलं नहीं। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।